बीडमध्येही पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। सध्या बीडमध्ये 10 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, तर 14 टँकरचा प्रस्तावही देण्यात आलाय। मात्र 20 दिवसातून एकदा पाणी मिळत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। दरम्यान शहरामध्ये वीज पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाने दिलंय, तर शहराचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होईल याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। 250-300 रुपयाला छोटं टँकर 1000 वालं, नंतर मोठं घेतलं तर 500 रुपयाला, ते जातं 4-8 दिवस। नाहीच मग सकाळीच उठून नाट्यगृहातून डोक्यावर हांडे घेऊन यायचं। नगरपालिकेने थोडं लक्ष द्यावा, एवढंच आमची ही आहे अपेक्षा। काय नाही दुसरं, नगरसेवकनी द्यावा। ज्यावेळेस मतदान येतं त्यावेळेस सगळे मग गल्लीत येतात, आणि ज्यावेळेस आता गरिबांच्या आता आम्हाला प्यायला पाणी, आमच्याकडे काही तेवढ्या भांड्याचे कामं करून खायचे एवढे पैसे नसतात आमच्याकडे। प्रत्येक एरियामध्ये आपण रोटेशन वाईज पाणी सोडतोय, मात्र आता असं झालंय की वीज पुरवठा खंडितमुळे बऱ्यापैकी गॅप पडला होता पूर्ण शहरामध्ये। तो आता आम्ही 80-90% कव्हर केलाय या मागच्या आठवड्याभरामध्ये। तर रेग्युलर सर्व वॉर्डाला पाणी जाईल याची आम्ही दक्षता घेत आहोत।